नमस्कार, मी राजाभाऊ लोंढे, सोलापूर, राहणार टेंभुर्णी इथून आलेलो आहे। मी 6-7 महिन्यापूर्वी देहूला माझ्या पुतण्याकडे आलो होतो। इथं आल्यानंतर माझ्या मिसेसला जो काही त्रास होत होता पित्ताचा, त्याच्यामुळं डॉक्टरचं नाव सांगितलं। मी इथं दवाखान्यात आलो, त्यांच्याकडे ट्रीटमेंट घेतली आम्ही 3 दिवस। पित्ताचा भयंकर त्रास होत होता, एकदम फ्रेश वाटायला लागलं 3 दिवसातच। मी गेले 6 महिन्यापूर्वी ट्रीटमेंट घेतलेलं, फक्त डॉक्टरने एकच पथ्य सांगितलं की रोज 2-3 किलोमीटर चाला। चालण्यामुळं पचनक्रिया चांगली सुधारली आणि जीवन एकदम पलटून गेलं। जो रोज त्रास होत होता एकदम कमी झाला। खाण्यापिण्याचं काहीच त्यांचं पथ्य नाही, फक्त चालणे आणि पाणी पिणे, रोज 2-3 लिटर पाणी पिणे, 2-3 किलोमीटर चालणे, एवढा त्यांचा उपाय आहे। त्याच्यामुळं आम्ही आनंदित झालो। आज मी सहज सदिच्छा भेट द्यायला आलो सरांना की अतिशय चांगलं वाटायला लागलेलं आहे त्यांच्या ट्रीटमेंटमुळं। इथून पुढं जर कोणाला काय त्रास होत असेल तर जरूर लोहार डॉक्टरशी संपर्क साधावा, अगदी जीवन बदलून जाईल। धन्यवाद। नमस्कार। साधारण 7 ते 8 महिन्यापूर्वी काका आणि मावशी दोघेजण इथे ट्रीटमेंट करण्यासाठी आले। त्यांना पित्त नेहमी व्हायचं, अंगात रक्त कमी असायचं, नेहमी थकवा राहायचा, आळस नेहमी राहायचा आणि काही करण्यासाठी असा उत्साह वाटत नव्हता। त्यांनी 3 दिवस ट्रीटमेंट घेतली। साधारणतः एक इन्व्हेस्टिगेशन करून त्यांना 3 दिवस आपण कोर्स दिला। त्यांना खूप चांगलं बरं वाटतं आणि भूक पण लागते, विशेष म्हणजे झोप चांगली लागते आणि त्यांच्या संपर्कामधले बरेच लोक सोलापूर जिल्ह्यामधनं ट्रीटमेंटसाठी ते देऊला आले। असा जर त्रास आपल्या जवळच्या गरजू रुग्णांना होत असेल, अंग नेहमी गरम राहत असेल, पित्त राहत असेल, त्यांना मूळव्याधाचा त्रास असेल, अपचन होत असेल, तर नक्की अशा गरजू रुग्णांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। मनपूर्वक धन्यवाद।